त्यामुळे पुढील संघाला विनंती, आपण असे करू नका, अगदी वेळेवरती या. आदरणीय व्यक्तिमत्व संजय भोईर साहेब पाली यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. पाली गावानं जे स्वप्न पाहिलं होतं की नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्या गावामध्ये झाली पाहिजे आणि ती जबाबदारी संपूर्ण आपल्या खांद्यावरती पार पाडली गेली आणि एक नाही तर दोन नाईट ह्याच मैदानामध्ये चिंतामणी शेळके यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. 2 बाईक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. तर चला, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आले, त्यांचं देखील आपण करूया वेलकम. चला स्पीडअप करा उसरली टीम. सर्वांचं पुन्हा एकदा मी सतश स्वागत करतो. सरचे स्वागत. जय हनुमान क्रिकेट संघ बी पाली खुर्द आयोजित स्वर्गीय सुरेश बुवा शेळके स्मृती चषक 2026. चिंतामणी शेळके दादानी केलंय आयोजन लयच भारी. संतोष शेळके दादानी केलंय आयोजन लयच भारी. किंजल युगांची ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. सुरेश बुवा शेळके स्मृती चषक ठेवला पाली खुर्द गावामध्ये. किंजल युगांची ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. सुरेश बुवा शेळके स्मृती चषक ठेवला पाली खुर्द गावामध्ये. यस, थँक्यू डीजे. अगदी स्पर्धेचे शिल्पकार चिंतामणीजी शेळके यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आज दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमधील दुसरा सामना दुंद्रेपाडा विपक्ष उसरली या 2 टीम दरम्यान आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय. चांगली मॅच भेटीला आले. पहिल्या मॅचमध्ये महालुकी टीमने विजय प्रस्थापित केला आणि पुढील राऊंडसाठी दाखल झालेले आहेत. मॅच ऑन, लेट्स प्ले. हो, पहिल्याच बॉलवरती फटका चांगलाय. चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आघात केला जातोय. षटकार. षटकाराला पहिल्याच बॉलवरती पंकज दलवी गोलंदाजी ट्रॅकवर असताना आणि याच दरम्यान आपण खरं तर पाहतोय तलोजा MIDC मधील एवन जोडी ऋषीदादा बोलाडे आणि विजयदादा अदाईकर यांचं इथं शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. ऋषी बोलाडे यांचं म्हटलं की आपण पाहतो खरं तर क्रिकेटवर अथांग प्रेम आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे ऋषीदादा बोलाडे यांना आपण पाहतो. मालुंगी टीमची कुठेही मॅच असो तिथे मात्र त्यांची उपस्थिती आपल्याला नेहमी पाहायला मिळते आणि त्यांचं इथे शुभागमन होतंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 7 या आकड्यावर 7 ऑन अ बोर्ड. पहिलं षटक आपण पाहतोय पंकज दळवीवरती प्रहार केला जातोय. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न सौरव आणि ऋषीमाच्या माध्यमातून केला जातोय. सौरवच्या बॅटमधून एक षटकार आला आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली. डावखुरा फलंदाज ऋषीला आता मात्र स्ट्राईकवर आणण्यात येते. ओ, यावेळी लॉफ्ट करायचा होता. टप्पा केल्यानंतर बॉल खोलवर राहिला आणि त्या कारणामुळे चेंडू आणि चेंडू फोडीमध्ये संपर्क झाला नाही. हा बॉल निर्धाव आहे. डॉट बॉलची इथून समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर तिसरा बॉल डॉट फेकला जातोय. मोर्या 11 धुंद्रेपाडा टीमची ही सलामीची जोडी सौरव आणि ऋषी. फुल टॉस बॉल ऑन साईडला प्रहार. चेंडू सीमा पार. इट्स ब्रँडेड. ऋषीच्या बॅटमधून षटकार. प्रशांत ठाकूर महेश बालदीचा आधार हायलय मोठा. खुर्द गावामध्ये सुरेश बुवा शेळके स्मृती चषक ठेवला पाली खुर्द गावामध्ये. संतोष शेळके सरपंच आयोजक लयच भारी. षटकार ठोकला ऋषीने. फुल टॉस बॉलवरती प्रहार केला आणि त्या धावसंख्या झपाट्याने पुढे चालले. टोटल 13 धावा स्कोर कार्डवरती. सामने रेग्युलर पद्धतीने खेळवले जाणार आहेत, याच्याकडे लक्ष असू द्या. तर नक्कीच महाराष्ट्र कुस्तीपट्टू आपण पाहताय कुणाल शेळके एक चांगले कुस्तीपट्टू आणि त्यांच्या समेत भरत भोईर साहेबांच्या व्यासपीठामध्ये आगमन पाहताय. क्रिकेट तर सर्वच खेळत असाल लवेश, परंतु आज पाली गाव म्हटलं की कुस्तीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये
या गावाचा आदराने नाव घेतला जातो. लाल मातीतील खेळ या गावातील प्रत्येक युवकाच्या अगदी मनामध्ये बसलेला ते कुस्तीपटूचं देखील आपण आगमन पाहताय. हो पुन्हा एकदा फुल टॉस पाहुण्यांचं शुभ आगमन स्वागत केलंय षटकरानं ऋषीच्या बॅटमधून. आणखीन एक तगडा प्रहार षटकर. येस निश्चितरित्या म्हणजे आपला वेळ देखील वाचेल. या कारणाने मात्र आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचित करण्यात येते 2 बॉल चेक करून मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. बॉल जर सीमारेषेच्या बाहेर लांब गेला तर मात्र तो बॉल तिथे दिला झाला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला 2 बॉल दिले जातील ते चेक करण्यासाठी. याच्याकडे लक्ष असू द्या. सर्व टीमला आम्ही विनंती करू. रेग्युलर सामने खेळवले जाणार आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एक साईडला शिवाज्ञ 11 कुत्तरपाडा आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ गोट कॅम्प. या 2 टीमला आम्ही विनंती करतो की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस साठी सज्ज राहायचे. श्री केदारनाथ हंसिका 11 गोट कॅम्प आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ कुत्तरपाडा या दोन्ही टीमला मी विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी संपर्क साधा. ओव्हर द विकेटनं अगदी घुटना टेक हा फटका सजवायचा होता. टप्पा खाली तर बॉल स्टिक वरून गेला असं पंच दर्शवतायत आणि त्या कारणाने मात्र हा बॉल निर्धाव आहे. समीर लबडे या गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. समीरला पहिलाच बॉल निर्धाव फेकला. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या आणि इथून मात्र समीरचा जरूर प्रयत्न राहील की इथून धावा आपल्याला वाचवाव्या लागतील कारण चांगल्या धावा संख्या उभारली जाते दुंद्रेपाडा टीम कडून. स्लॉट मध्ये बॉल पॉवरफुल हिटिंग. सौरव खारुटकर थांबणार नाहीये. सौरवच्या बॅट मधून निघालेला हा या इनिंग मधला दुसरा हिट षटकार. भोई रे आमचा आधार स्तंभ भारी उपसरपंच अरुण शेठ झाले आता ही त्याची ही न्यारी. किंजल युगांची ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. सुरेश बुवा शेळके स्मृतीच्या ठेवला पाली खुर्द गाव आधार स्तंभ भारी उपसरपंच सांगून वलाई काय सांगून वलाई. महेंद्र शेठ भोई रे आमचा आधार स्तंभ भारी उपसरपंच. चालू कर थँक्यू डीजे. तर 6 धावेच्या मदतीनं धावसंख्या 25 ऑन बोर्ड. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत आणि यावेळी देखील ऑफसाईड ऑफस्टंप बॉल फेकण्याचा प्रयत्न. हा बॉल चांगला आहे. समीर लपडे या गोलंदाजाचा षटकार मारल्यानंतर हा निर्धाव बॉल फेकला जातोय. पहिला बॉल देखील आपण पाहिले या षटकाचा कोणतीही धाव नव्हती पहिल्या बॉलमध्ये. त्यानंतर षटकार पुन्हा एकदा तिसरा बॉल डॉट असं विश्लेषण या मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळी लॉंग लेग रिझर मध्ये बॉल ट्रॅव्हल होते. आउटफील्ड फास्ट बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. सौरवच्या बॅट मधून हा धमाका आपल्याला पाहायला मिळेल. 4 चौकार. झडपी पंचायत तर 4 धावा आणि 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या 29 या आकड्यावरती 29 ऑन बोर्ड. चांगली धावसंख्या उभारली जाते. इथून फलंदाजीचं मेरिटनुसार तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर नियंत्रण ठेवावं लागेल परंतु इथे मात्र थांबणार नाहीये. सौरव खारुटकर इज ऑन फायर नाव. टोटल स्कोर मूव्स ऑन. किती रन झाले? 35. आहे बोलबालाच्या शिकाचा चर्चा चौफेर. चिंतामणी शेलके दादाचं आयोजन आहे एकच नंबर. 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 येस थँक्यू डीजे. अगदी चिंतामणी दादांचं आयोजन 1 नंबर. हे मात्र टायटल सॉन्ग आपण ऐकलं आणि अगदी स्पर्धेचे शिल्पकार आहेत. चांगले त्याच्या माध्यमातून स्पर्धा रजनी क्रिकेटची स्पर्धा पाली गावची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा एकंदरीत आपण पाहतोय.
आज स्पर्धेची दुसरी रजनी नवीन ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खरं तर आउटफील्ड फास्ट आहे, चांगली आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. मैदानाची भौगोलिक परिस्थिती खूप चांगली. स्टेट ऑफ द ग्राउंड ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न. बॉल वाईट स्ट्रॉंग ऑन मध्ये सीमा रेषा पलीकडे सौरवच्या पॅट मधून निघालेला हा ब्रँडेड तगडा प्रहार. 4 रन. पंच मॅच बॉल आलाय मैदानामध्ये. प्रशांत दादा आमदार आले आले हो दादा उद्घाटनाला. आले हो दादा उद्घाटनाला. आले हो दादा उद्घाटनाला. अरुण शेठ भगत साहेब आले आले हो त्यांच्या सोबतीला. आले हो त्यांच्या सोबतीला. आले हो त्यांच्या सोबत. थँक्यू डीजे. चला स्पीडअप करा मित्रांनो, उशीर होतो. टाइम अलर्ट आहे. जवळपास 12 मिनिटं झाले 2 षटके संपायला. धावसंख्या 39 झाले. 2 षटकाच्या खेरीज धावसंख्या 39. आपण पाहतो एकंदरीत चांगली धावसंख्या उभारली जाते. 19.50च्या सरासरीने धावसंख्या 39 या आकड्यावरती. अगदी इथून मात्र आता स्कोर कार्डला कोण थांबेल, कोणता गोलंदाज चांगल्या टप्प्यावर बॉल टाकेल आणि इथून मात्र कोणता बॉलर इकॉनॉमिकल षटक फेकेल हे आपण पाहणार आहोत. अगदी तिखट मारा करावा लागणार आहे गोलंदाजांना. या स्पर्धेचं आपण पाहिलं एकंदरीत 5 षटकाचा सामना, 5 फ्रेश बॉलर तुम्हाला इथून वापरायचे आहेत. त्यामुळे गोलंदाजाची अग्निपरीक्षा असेल, कसरत करावी लागली इथून गोलंदाजांना. टॉस जिंकला होता उसरले टीमने. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय चुकीचा ठरला की काय या मैदानाच्या आतमध्ये, हे मात्र मोठं प्रश्नचिन्ह आता लागलेलं आहे. टॉस जरूर गमावला धुंद्रेपाडा टीमने. टॉस गमावल्यानंतर पहिल्या 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारली जाते. अगदी इलाका किसी का भी हो धमाका करणं हम भी जानते. सौरव खारुडकर आणि ऋषीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. रोशन बडेकर आता गोलंदाजी ट्रॅकवरती. इथून कशा प्रकारे गोलंदाजी करेल, धावा वाचवल्या जातील का हे पाहावं लागेल या षटकामध्ये. फुल टॉस बॉल. यावेळी देखील मिड विकेट रिसर मध्ये कॅचची संधी निर्माण झाली आहे. जेल होईल का? जजमेंट चुकीचं राहिलं. बॉल कॅदर करता आला नाही. त्या कारणाने मात्र या बॉलवरती 2 धावा. कॅचेस तुम्हाला या मॅच मध्ये पकडाव्या लागतील. तर उसर टीमला आपण पाहतोय पोलीस पाटील दीपकजी पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सीमारेषेबाहेर बसलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मी लवेश तिघे मराठी समालोचक स्वर्गीय सुरेश बुवा शेळके स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. मॅच ऑन करा, स्पीडअप घ्या. अतिरिक्त वेळ उसर टीम आपण खर्च करू नका, विनंती असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन बडेकर. पहिल्या बॉलवरती दुहेरी धावाले. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट्समॅन चांगली पाहायला मिळेल. बॅटचा फेस अगोदर क्लोज केला. टप्पा खाल्यानंतर बॉल अतिरिक्त गती या बॉलवरती जाणवली आणि त्या कारणाने मात्र हा बॉल निर्धाव, बऱ्याच वेळानंतर निर्धाव बॉल आलेला आहे. त्या मध्ये आपण पाहतोय खरं तर 30 षटक प्रगतीपथावरती आहे आणि फक्त एकच सिंगल आले. म्हणजे चौकार, षटकार, डबल अशा धावा मात्र स्कोरकार्डवरती उभा केलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना टीम धुंद्रेपाडा या संघाने चांगली धावा संख्या उभारली जाते. आपण पाहतोय खरं तर मोरिया 11 धुंद्रेपाडा या नावाने संघ खेळतोय. लॉफ्ट केला. ऑन साईडला तडाखा. बॉल 1 बाउन्स अडवण्याचा प्रयत्न. फिल्डिंगला जवाब. कमिटमेंट क्षेत्ररक्षकाची चांगली पाहायला मिळाली. टप्पानंतर बॉल अगदी असं वाटलं होतं उचलून बॉल त्यांच्या डोक्यावरून बॉल निघून जाईल, परंतु अगदी हनुमान उडी लगवल्याने बॉल मात्र थांबवला. या बॉलवरती धावा कंप्लीट केला 2 आणि 2 धावेच्या मदतीनं संघ पुन्हा एकदा पुढे जाईल. टोटल 43 धावा स्कोर कार्डवरती लागले. 43 ऑन बोर्ड. 43 धावा वाचवण्याचा प्रयत्न इथून रोशन बडेकरच्या माध्यमातून केला जातोय. यावेळी ऑन साईडला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू तैनात आहे आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती सिंगल मिळेल. पॉवर प्लेचं आपण पाहिले 2 षटके खूप महाग राहिलेत आणि त्यानंतर जशी 30 सर्कलच्या बाहेर 5 फिल्डर गेले त्यामुळे थोडंसं या षटकामध्ये धावा संख्येला रोख लावण्याचं काम केलंय. या षटकामध्ये आपण पाहिलं 4 बॉल डिलिव्हर केलेत, 5 धावा खर्च केलेत. रोशन बडेकर या गोलंदाजाने अचूक टप्प्यावर भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये करत असताना रोशन बडेकरला आपण पाहतोय. धाव संख्या 44. 44 ऑन बोर्ड. पहिल्या विकेटच्या शोधामध्ये उसरली हा संघ. पहिला विकेट कधी मिळेल, कोणता गोलंदाज पहिला विकेट मिळवून देईल, धाव संख्येला कसा रोख लावण्याचं काम इथून केलं जाईल, त्यासाठी रोशन आपण पाहतोय
ओ यावेळी देखील चांगला बॉल डिलिव्हर केला अचूक टप्प्यावर गोलंदाजी टप्पा खाल्यानंतर बॉल अगदी निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये फिनिश पाहायला मिळालं मागील काही बॉलवरती रोशन बडेकरच्या माध्यमातून आणि त्या कारणाने मात्र हे इकॉनॉमिकल षटक मैदानाच्या आतमध्ये फेकले जाते 5 चेंडूचा खेळ झालाय 5 धावा खर्च केल्यात एकंदरीत टोटल धावसंख्या स्थिर 44 धावा स्कोर कार्डवरती 44 रन्स विदाउट एनी विकेट म्हणजे एकही अजून विकेट गमावलं नाही चांगली पार्टनरशिप बिल्ड होते आदरणीय वैभव साहेबांचे इथं शुभागमन होते यावं आपण अतिथी मंचावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत हो यावेळी लॉफ्ट केला लेडी गेज जरूर लागली पण तो चेंडू थांबणार नाही चाललाय लॉंग लेग रिझर मध्ये अंतिम बॉल वरती या येतोय चौकार 4 रन सौरवच्या बॅटमधून रात्री लवकर झोपे सकाळी लवकर उठे आणि व्यायामाला जाई जिमला जाई आत्ताचे माऊले रात्री लेट झोपे आणि सकाळी लेट उठे आणि व्यायामाला कधी जात नाही त्यानंतर जर आपण पाहिलं विनंती असेल इथून कुत्तरपाडा संघाचा संघनायक आणि त्यांना फाईट करणारा घोट कॅम्प संघाचा संघनायक या दोन्ही संघनायकांना विनंती आपण टॉससाठी संपर्क साधा इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल जो संघनायक उपस्थित नसेल तर जो संघनायक उपस्थित टॉस दिला जाईल याकडे लक्ष असू द्या दोन्ही टीमचे संघनायक आणि स्पीडअप करा ही विनंती असेल लवेश एकंदरीत जर आपण पाहिले एक संघ क्वालिफाय आपण सुपर 6 साठी करतोय प्रत्येक रजनीमध्ये याचं देखील लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे त्यामुळे थोडं स्पीडअप करा यस थोडं स्पीडअप करायचं एक आपल्याला टीम क्वालिफाय करायची सुपर 6 मध्ये त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतोय दोन्ही टीमला उचल टीम आपण उशीर जास्त खर्च करताय पा 3 षटकाची समाप्ती झाली टोटल स्कोर कार्डवरती 48 धावा झालेल्या आहेत नक्कीच आपण व्यासपीठावरती ज्यांचं आगमन पाहत आहे रुपेश डीजे सांगुर्ले अर्थात डीजे क्षेत्रामध्ये ज्यांचं एक आवर्जून नाव घेतलं जात आहे आणि संपूर्ण LED लाईट ज्यांचे आपण पाहताय रुपेश डीजे सांगुर्ले यांचं व्यासपीठावरती आगमन परंतु एकंदरीत ही स्पर्धा जर पाहिली अगदी भगवमय वातावरण आज शिवजयंती आणि मैदानाला जर पाहिलं चारही बाजूनं भगवा पट्टा आपण पाहताय आणि नक्कीच हे शिवमय वातावरण या ठिकाणी लवेश आपल्याला पाहायला मिळतंय यस निश्चितरित्या स्पर्धेचे शिल्पकार चिंतामणी शिल्के साहेबांचं कौतुक करावं तितकं कमी 4थं षटक प्रगतीपथावरती नितीन काठवले गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेत आणि इथून मात्र पहिला बॉल डिलिव्हर केला होता बाकी षटक देखील आपण चांगलं पाहायला मिळालं अंतिम बॉलमध्ये चौकार वगळता खरं तर रोशन बडेकरचं षटक फार चांगलं राहिलं आणि इथून मात्र धावा वाचवल्या रोशन यांनी टोटल 48 धावा झाल्या स्कोर कार्डवरती पहिला बॉल आपण पाहिलं तर पहिला बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाला नितीन काठवले या गोलंदाजाचा आपण पाहतोय 4 षटक प्रगतीपथावरती 5 षटकाचा सामना 5 गोलंदाज फ्रेश वापरायचे ही संकल्पना ऑन साइडला क्या बात आहे यस इट इज अ हाय अँड हँडसम ऋषी खारुडकरच्या पॅटमधून निघालेला हा दमदार शोक षटकार
आतमध्ये चांगला खेळ करते धुंद्रेपाडा टीम कडून ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. या बॉलवरती देखील सिंगल मिळेल. दुसरी धावेचा प्रयत्न फेकी तितकीच चांगली आणि ते मात्र सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 55 या आकड्यावरती आपण पाहतोय. खरं तर याच दरम्यान तलोच्या MIDC एवन जोडी आपण पाहिले. ऋषीदादा बोलाडे, विजयदादा अधईकर यांचं देखील शुभागमन होते. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेच्या वतीनं आपण आला असाल तर यावं आपण अतिथी मंचावरती. ऋषीदादा आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. महालुंगीचे खरं तर पॅकर म्हणून ओळखले जातात. ऋषीदादांकडे आपण पाहिलं जातं. जिथे जिथे महालुंगीची स्पर्धा होईल तिथे तिथे मात्र पोहोचण्याचा मात्र जरूर त्यांचा प्रयत्न असतो. त्यांचं हार्दिक स्वागत. तर चौथं षटक प्रगती पथावरती धावसंख्या 55 या आकड्यावरती 55 ऑन बोर्ड. नितीन काठवले या गोलंदाजाला आपण पाहतोय चौथ्या षटकामध्ये धावा वाचवल्याचा प्रयत्न इथून केला जाईल का? मागील षटकामध्ये आपण मागील षटक चांगलं पाहायला मिळालं. रोशन बडेकर या गोलंदाजाचं आणि हे नितीन काठवलेचं षटक थोडंसं मागणं ठरत आहे. 55 धावा पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. उसरली टीम अजूनही एक विकेटही मिळवलं नाही. यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. शॉट थर्ड मधून बॉल मागे निघून चाललाय. या बॉलवरती अतिरिक्त धावा मिळणार नाही. सिंगल मिळेल. जास्त काही नाही. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. खात्यामध्ये एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतोय 56 ऑन बोर्ड. 56 धावा स्कोर कार्ड वरती लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव अगदी चांगली धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये उभारली जाते. सेकंड सत्रामध्ये इथून धावा चेस होतील का हे देखील पाहावं लागणार आहे. कारण चांगली धावसंख्या उभारली जाते. आपण संध्याकाळचं सत्र म्हटलं, रजनी क्रिकेट स्पर्धा म्हटले की ड्यू फॅक्टरचा प्रभाव मैदानाच्या आतमध्ये पडत असतो. परंतु आता गरमी थोडी जास्त जाणवत आहे. ड्यू फॅक्टरचा प्रभाव इथे पडणार नाही या मॅचमध्ये आणि इथून मात्र चांगली धावसंख्या उभारण्याचं काम केलं जात आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगला खेळ साकार करत असताना यावेळी सोडून दिला आहे. पंचाचा इशारा आहे तो यस. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर बॉल आणि इथून बॉल चला पंचांना इथे चॅलेंज केलं जात आहे. इथून मात्र व्हाईट बॉलची सांगता निश्चितरित्या पंचांनी मात्र घोषित केले आणि इथून मात्र रिव्ह्यू घेण्यात आलाय. फिल्डिंग रिव्ह्यू असेल. तर सुपर स्लो मोशन मध्ये चेक केलं जातं एक्झॅक्टली काय झालं, काय बिघडलं. वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. यासाठीचा व्हाईट बॉल ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि पंचांनी या बॉलला दंडित केलं. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. एका धावेच्या मदतीने आमचे साथी स्कोरर स्वप्नील आम्हाला सांगतील की धावसंख्या 57 या आकड्यावर. हॅलो, गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेण्यात आला. ऑन स्क्रीन पंच आपण पाहताय आणि ऋषी पाटील निक नेम डॉन या नावाने परिचित असणारे वांगणी गावातील व्यक्तिमत्व आपण व्यासपीठावरती पाहता. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि गणेश पाटील यांचे सुपुत्र त्यांचं देखील आपण पाहता या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. तर एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. टोटल 58 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. दीपक सर मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. उसरली टीम कडून आपण पाहतोय चौथं षटक प्रगती पथावरती असताना एकही विकेट अजून मिळवलं नाही. त्याचं कारण एकच की गोलंदाजी या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर थोडीशी खराब राहिली आणि त्या कारणाने मात्र चांगली धावसंख्या उभारली जाते. सौरव खारुटकर आणि ऋषी खारुटकरच्या माध्यमातून चांगली साथ दोघांची भागीदारी चांगली पाहायला मिळाली. नितीनचा पुढचा बॉल यावेळी ब्लाइंड स्लोअर वन टाकला. व्हेरिएशन पाहायला मिळालं. या बॉलची नित्यांत गरज आहे उसरली टीमला. टप्पा केल्यानंतर बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये आणि या कारणाने आपण पाहिलं तर षटकाची झाले समाप्ती. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 58 या आकड्यावर बिनबाद. पंचाचा इशारा येतो की पंच जो काही निर्णय असेल, टाइम झाला असेल, तुम्ही एक खेळाडू हात घेऊ शकता. ती संपूर्ण जबाबदारी पंचांवरती आहे. कारण जर तुम्ही अतिरिक्त वेळ खर्च केला त्या ठिकाणी दोन्ही पंच एकत्र विचार करा आणि एक खेळाडू आतमध्ये घ्या. पण तो विनंती असेल कुत्तरपाडा संघाचा संघनायक आणि गोट कॅम्प संघाचा संघनायक या दोन्ही संघनायकांना हा शेवटचा अंतिम पुकार. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी दोन्ही संघनायकांनी उपस्थित राहायचे. जर संघनायक उपस्थित एखादा असेल, जो संघनायक उपस्थित टॉस दिला जाईल याकडे लक्ष असू द्या. की मऊला 4 रात्रीची ऑर्डर होती आमच्या शिवकरचे ढवले डान्सर आणि इथे 12 रात्री राहतील. त्यानंतर 13वा रात्रीला घरी असतील.
यस निश्चित दीपक सर स्टंट भारी आहेत. अगदी चांगले स्टंट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. जसं गाणं प्ले होते तसं त्यांची स्टंटबाजी चालू होते. तर 4 षटकाची समाप्ती झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 58 या आकड्यावरती प्रतीक काठवले या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी प्राचार्य करण्यात आले. चला अतिरिक्त वेळ खर्च करताय उसर टीम आणि गावामध्ये उसर टीमला मी विनंती करू की आपण थोडं स्पीडअप करा. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं मर्याई कोंडले टीमला परास्त केलं. जे हनुमान खरं तर महालुकी टीमने मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला. लवकर सामना फिनिश केला. या मॅच मध्ये थोडासा उशीर होतोय. ओ लॉप केलाय. क्या बात आहे. वॉटर स्ट्रोक. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. रुसीच्या बॅट मधून निघालेला हा धमाका. शानदार षटकार. करून देणारे हे ढवले पहा. प्रत्येक क्रिकेटच्या मॅच मध्ये ज्यांची अनोखी अदा असते. जर कोणाला डान्स क्लास घ्यायचे असतील तर शिवकाचे ढवले डान्स क्लास घेतात. तुम्ही त्याचे संपर्क साधू शकता आणि डान्स क्लास घेतात. ते चांगले चांगले मुलांना डान्स शिकवतात. हल्दीमध्ये खास फेमस आहेत. 6 धावा आल्या. गोलंदाज तयार. ओ यावेळी देखील फुल टॉस बॉल. पंचाचा इशारा तो यासाठीचा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. लाईन चेक केली लगेच पंचाने या बॉलला दंडित केलं. ऑफसाईड ऑप्शन बॉल फेकण्याचा प्रयत्न ऋषी खारोटकडला. ऋषीने बॉल सोडून दिला. ऋषीला देखील माहिती होतं की या बॉलवरती आपल्याला अवांतर धाव मिळेल. आणि अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 65 धावा 65 ऑन बोर्ड. चांगली धावसंख्या उभारले. कालच्या रात्रीमध्ये 73 धाब्यांचं करता आपण पाहिलं. ओ यावेळी देखील फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्पायला ग्रीजर मध्ये टार्गेट केलं जात आहे. चेंडू थांबला नाही. चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. ऋषीच्या बॅट मधून आणखीन एक तडका षटकार. षटकार आलाय. सुंदर बॅटिंग. नेत्र दीपक शॉट सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये ऋषी खारुटकडचं आपल्याला पाहायला मिळते. ओ यावेळी लेडिंग एज अँड कॉट बिहाइंड द विकेट. पहिल्या विकेटचं पतन. अखेरीस मात्र यश मिळते प्रतीक काठवले या गोलंदाजाला. पहिल्या विकेटचं पतन. ऋषी बाद. फलंदाज बाद झालाय आणि व्यासपीठावरती आपण ऋषिकेश पाटील अर्थात डॉन या नावाने ज्यांची ओळख आहे त्यांचं व्यासपीठावर आगमन पाहिलं. आणि पहिला सामना आपण जर पाहिला ज्यामध्ये 45 धावा लवेश आपण पाहिल्या. आणि दुसरं ही लढत पाहत आहे ज्यामध्ये फलंदाज बोलबाला राहिला. आणि इथे मात्र ऋषीला बाद होऊन माघारी परतावं लागलंय. त्यानंतर डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ज्याची नेहमीच चर्चा या दुंद्रेपाडा गावामध्ये राहिली. तो खेळाडू स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. यस कालच्या रात्रीमध्ये दीपक सर 73 धावांचा उच्चांक होता. या सामन्यामध्ये चान्स बनलाय दुंद्रेपाडा टीमला की तो रेकॉर्ड मोडायचा या स्पर्धेमधला. टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 71 धावा स्कोर कार्डवरती आहेत. उर्वरित 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी. ओ यावेळी गॅपमध्ये बॉल एक्झिक्यूट केलाय. पहिला बॉल इथून फेस करत असताना अनिकेत चौधरीच्या बॅट मधून चौकार. सर्व ग्रामस्थांना विनंती असेल आपण व्यासपीठामध्ये येऊन स्थानपन्न व्हावं. मधुकर शेळके साहेब आणि त्यानंतर त्यांच्या समेत आपण पाहत आहे गणेश शेळके साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. अनिकेतच्या बॅटमधून दमदार चौकार पाहिला. 75 धावा धावफलकावरती लवेश. यस यावेळी देखील बॉल खोलवर पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल चांगला आहे. या पद्धतीचे बॉल तुम्हाला डिलिव्हर करावा लागतील. परंतु आता मात्र चांगली धावसंख्या उभारले पहिल्या सत्रामध्ये मोर्या 11 धुंद्रेपाडा टीमने. टॉस जरूर गमावला परंतु सुरुवात चांगली करून दिली सौरव खारुटकर आणि ऋषी खारुटकर या 2 फलंदाजांनी. ओ अंतिम बॉलवरती लॉंग लेग लेझर मध्ये मारण्याचा प्रयत्न. खराब बॉल डिलिव्हर केला होता प्रतीक काठवले या गोलंदाजाने. या बॉलवरती देखील बॉलला दंडित केलं पंचांनी. व्हाईट बॉल. धावसंख्या 76 या आकड्यावरती 76 ऑन बोर्ड. सेकंड सत्रामध्ये इथून धावा
उसर टीमला जड जातील असं काही मैदानाच्या आतून चित्र पाहायला मिळेल का हे मात्र पुढील सत्र आपल्याला जरूर सांगून जाईल. ओ यावेळी देखील बॅकफुटला जाऊन कट केलाय. नसाकत होती या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. फाटका चांगला अंतिम बॉलवरती देखील आपल्याला पाहायला मिळालं. अनिकेतच्या बॅटमधून चौकार आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती मोर्या 11 धुंदरेपाडा टीमने धावा फलकावरती धावा बनवल्या 80 आणि टोटल 81 धावांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी 11 उसरली या संघाला उतरायचंय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहताय स्वप्नील अदईकर अर्थात कुत्तेरपाडा संघाच्या अष्टपैलू खेळाडू संघनायक उपस्थित झालेत. घोट कॅम्प संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस साठी संपर्क साधा. जर संघनायक उपस्थित झाला नाही पहिले षटक समाप्त होण्यापर्यंत तर कुत्तेरपाडा टीमला टॉस दिला जाईल याकडे लक्ष असू द्या. आणि पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या जर लवेश आपण पाहिली तर चांगल्या दर्जाचा क्रिकेट पाहायला मिळालाय. यस निश्चितरित्या चांगली धाबा संख्या उभारले जाते. टोटल 80 धाबा उभारले जात आहेत. कुत्तरपाडा टीमचा संघनायक आलाय. कुत्तरपाडा टीमला खरं तर या स्पर्धेमध्ये विजय शेठ यांच्या माध्यमातून पॅक केलेला आहे. शिवज्ञ 11 कुत्तरपाडा या नावाने कुत्तरपाडा संघ उतरणार मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारे खेळ सादर करेल नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कुत्तरपाडा विपक्ष त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला तर घोट कॅम्प दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. तर पुन्हा एकदा आपण सेकंड सत्रामध्ये जाऊया. दीपक भाई फडके यांच्याकडे बोलणार आहोत. थँक्यू. चिंतामणी शेलके दादानी केलंय आयोजन लयच भारी. संतोष शेलके दादानी केलंय आयोजन लयच भारी. किंजल युगांच्या ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. सुरेश बुवा शेलके स्मृतीच्या ठेवला पाली खुर्द गावामध्ये. किंजल युगांच्या ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. सुरेश बुवा शेलके स्मृतीच्या ठेवला पाली खुर्द गावामध्ये. हे लोकनेते रामशेठ ठाकूर आदर्श हायलय मोठा. आदर्श हायलय मोठा. आदर्श हायलय मोठा. आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदीचा आधार हायलय मोठा. आधार हायलय मोठा. आधार हायलय मोठा. प्रीतम दादा म्हात्रेची या सामन्याला उपस्थित झाली. राजकारणातील कोयनूर हिरे बघा हो मंडळी आली. किंजल युगांची ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. सुरेश बुवा शेलके स्मृतीच्या ठेवला पाली. धन्यवाद डीजे. पहा अगदी रामदेव बाबाची आठवण करून देणारे आमचे ढवले डान्सर शिवकरचे बात आहे. पूर्ण बॉडी फ्लेक्झिबल अगदी फिट अँड हिट राहिलेत. पैसे पडणार नाहीत कारण ते चेन लावून घेतले. टॉस या ठिकाणी केले जाते. कुणाल शेलके आपण पाहताय कुस्तीपट्टू संपूर्ण महाराष्ट्र केसरी असेल त्यानंतर अनेक स्पर्धा ज्यांना आपल्या नावावरती केल्या क्रिकेट बरोबर चांगल्या कुस्ती ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय. आणि टॉस का बॉस घोट कॅम्प संघ टॉस जिंकलाय. निर्णय का असेल क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघ नायकांना खूप साऱ्या शुभेच्छा. स्वप्नील अदईकर हॅलो हॅलो. तर नक्कीच आपण पाहिलंय डान्सर दत्तात्रय पदू ढवळे शिवकर नक्कीच दत्तात्रय ढवले किती पाया अप टू देत. कारण ढवले म्हटलं की शिवकर गाव आणि त्यानंतर एक उत्कृष्ट डान्सर. त्यांनी कालच सांगितलं की खुर्च्यांचा रस्सा घेतलाय त्यामुळे त्यांचे पाय दुखत नाहीत.
त्यामुळे त्यांचं खुर्चं दुखत नाही, त्यांनी सांगितलंय. नाही ते कोंबड्यांच्या पायांचे रस घेतात. ओनली ड्रिंक फ्रुटी ॲपी फक्त पितात ते. सलामीची जोडी मैदानामध्ये मनोज पाटील आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज सचिन बोलाडे. एक शिक्षित व्यक्तिमत्व आपण पाहताय. टाइम ऑन या ठिकाणी केला जातोय. अगदी घडीलाची वेल पाहिली जाईल. टायमर ऑन आहे, याकडे लक्ष असू द्या. दोन्ही 12वे खेळाडू लक्ष असू द्या. 9:06 पहिला चेंडू फेकला जातोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषी पहिले चेंडू फेकेल. वेगवान चेंडू, वेगवान फटका. डीप लॉकअपच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिला हवाई सफर. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. संतोष शेळके सरपंच आयोजक लयच भारी. धन्यवाद. जी पहिल्या चेंडूमध्ये जी सुरुवात झाली होती टीट फॉर टॅट, जसे तसं उत्तर स्वप्नील पाटील या ठिकाणी दिलं जातंय. जी सुरुवात आपण पाहिली ऋषी सौरव खारुडकरनं पहिल्या चेंडूवर षटकार लगावला आणि या चेंडूमध्ये देखील षटकार आपण पाहताय. पुन्हा एकदा चेंडू डीप लॉंग ऑनच्या मध्ये क्षेत्रशे वेगाने सत्या खारुडकर संघाचा संघनायक एका धावीने संघ जाऊन पोहोचताय 7 या आकड्यावरती. धावसंख्येचा विचार केला 81. गोलंदाज शैलीमध्ये आक्षेप घेण्यात आलाय. या ठिकाणी ऑन स्क्रीन आमच्या स्पर्धेचे आयोजक चिंतामणी शेळके या ठिकाणी पाहिले जाईल. कारण एकंदरीत जर आपण पाहिलं या ठिकाणी चेक केलं जाईल आणि त्यानंतर जो काही निर्णय तुमच्यामध्ये पोहोचवला जाईल. पहिल्या चेंडूमध्ये षटकार, त्यानंतर सिंगल. दत्तात्रय ढवळे पाय एनर्जी किती आणि पुन्हा एकदा एनर्जी घेत असताना ही एनर्जी भल्या भल्याना गार करते, परंतु दत्तात्रय ढवळ्यांना काही होत नाही. दिवसाला 3 लागतात. फुल्लर लेनचा चेंडू फेकला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. एका टप्प्याने चेंडू सीमा पार. चौकार. सरपंच प्रवीण शेठ म्हात्रेची काय सांगू नवलाई. काय सांगू नवलाई. काय सांगू नवलाई. महेंद्र शेठ भोईर आमचा आधार स्तंभ भारी. उपसरपंच अरुण शेठ झाले आता ही त्याची ही न्यारी. किंजल युगंश ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. दत्तात्रय ढवळे यांच्याकडे पाहिले स्लो मोशन मध्ये नाचल्यानंतर अगदी मायकल जॅक्सनची आठवण करून देते जाते. 4 धावेने संघ जाऊन पोहोचला. 11 धाव फलकावरती गोलंदाज ऋषीवरती चढवलं आक्रमण. अगदी देखणा फटका. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर आणि पॉवरच्या मधून. हा चेंडू होईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय. जलयुगांची ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. सुरेश बुवा शेळके स्मृतीचे शक ठेवला पाली खुर्द गावामध्ये. हंसिका 11 श्री केदारनाथ खोट कॅम्प संघ मैदानामध्ये खेळणारे. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात झाली होती ती सुरुवात पाहायला मिळेल 15 धावा धाव फलकावरती. चांगली फलंदाजी आपण पाहताय. फलंदाज स्ट्राईक वरती खेळतोय. मनोजच्या बॅट मधून 2 चेंडू मध्ये 7 धावा आणि सचिनच्या माध्यमातून 2 चेंडू मध्ये 2 चौकार आपण पाहिलेत. तर चला टाइम अलर्ट आहे. हे पहिलं षटक फेकण्यासाठी मार्गस्थ असताना या षटकामध्ये 3 मिनिटाहून अधिक वेळ खर्च केला जातोय. ऋषी चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. अपटी बार चेंडू पुल केलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. षटकाराने संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावर. जाईल काय सांगू शकत नाही. किती पैसा घेऊन आला तरी पार्टी घेऊन जाऊ शकत नाही. आणि त्यानंतर दत्तात्रय ढवळे सांगतात की हा आनंद एन्जॉय करायचा. 21 धावा धाव फलकावरती. आणखी एक दमदार हिट. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त आणि पहिल्या ओव्हर मध्ये धाव फलकावरती धावा लागला 27 या आकडा धावा धाव फलकावरती. सरपंच आला बघा मैदानी. जय हनुमान क्रिकेट संघाने आयोजन केलाय भारी. किंजल युगंश ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. सुरेश बुवा शेळके स्मृतीच्या शक ठेवला पाली खुर्द गाव.
गावामध्ये किंजल युगांच्या ट्रॉफी धन्यवाद डीजे. प्रत्येक षटकासाठी तुम्हाला टीम मीटिंग घेण्याची अनुमती नाहीये. 27 धावा ज्यावेळी फलंदाजी करीत होता पहिल्या षटकामध्ये 19 धावा जमवल्या होत्या दुधेबरा टीमनं आणि इथे मात्र पहिल्या षटकामध्ये ऋषिकेशनं धावा खर्च केल्या 27. 81 धावा या मैदानामध्ये माग नाही. मी आल्यानंतर सांगितलं होतं की डेची स्पर्धा या मैदानामध्ये खेळलो होतो. अगदी छातीत कल येते या मैदानामध्ये खेळताना. 80-85 धावा सहज होतात आणि इथे मात्र सुरुवात देखील तेच झाले. 81 धावांचा पल्ला गाठायचा पहिल्या ओव्हरमध्ये धावा धावायला लागला गेला 27. टाइम अलर्ट आहे. तब्बल या षटकाचा तुम्ही 5 मिनिटं घेतल्यात. त्यामुळे दुंदरेपाडा संघ कोणाची गय केली जाणार नाही याकडे लक्ष असू द्या. ही सूचना येते आयोजक चिंतामणी शेळके यांच्या वतीनं आणि ती सूचना आम्ही तुमच्यामध्ये पोहोचवतोय. याकडे फक्त लक्ष असू द्या. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करावी लागेल. कारण स्क्वेअर लेग पण कोण आहेत तर संघ मोहीर आहेत. कधी तुम्हाला रेड कार्ड दाखवतील आणि एक खेळाडू आत घ्यावा लागेल. याकडे लक्ष असू द्या. वेळेचं बंधन आम्हा आयोजकांच्या वतीनं देखील आहेत आणि त्यानंतर दत्तात्रय ढवले यांना देखील आज लवकर घरी जायचे, उद्या कामाला जायचे. ते देखील तेच सांगतात की मॅचेस लवकर झाल्या पाहिजेत. गोलंदाज चैतन्य गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक फेकणारी सज्ज. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज. ही नियमावली आपण पाहताय. बॅटची कडा क्षेत्ररक्षक तैनात. रिक्स उडवली. फलंदाज बाद होईल का? आणि हो, क्रिकेटमधील आत्महत्या. खराब कॉलिंग सचिनचं राहिलं आणि मनोज पाटीलला बाद होऊन माघारी परतावं लागेल. ठेवला पाली खुर्द गावामध्ये चिंतामणी शेळके दादानी केलंय आयोजन लयाचं भारी. संतोष शेळके दादानी केलंय आयोजन लयाचं भारी. किंजल युगांची ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. सुरेश बुवा शेळके स्मृती चषक ठेवला पाली खुर्द गावामध्ये. किंजल युगांची ट्रॉफी ठेवली पाली खुर्द गावामध्ये. सुरेश बुवा शेळके गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेत आम्ही इशारा समजलो पंच. नक्कीच गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय. नौका खेळाडू मैदानामध्ये अमित 27 या आकड्यावरती फलंदाज बाद झाल्या. पहिल्या क्रमांकाचा धावचीच्या स्वरूपामध्ये यश लाभले गेले दुधेबरा टीमला. गोलंदाज पाहिला चैतन्य गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. दुसरी चेंडू फेकणारी सज्ज असेल. वेगवान चेंडू फेकणे ज्याची ओळख राहिली. हा चेंडू अगदी पडल्यानंतर ऑफस्टिकच्या जवळून जातोय. सचिननं जी चुकी केली, धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये 27. मनोज पाटील सारख्या फलंदाजाला बाद करण्याची काही गरज नव्हती. एका चेंडूमध्ये काहीच बिघडलं नसतं. पण इथे मात्र चेंडू डॉट खेळला जातो सचिनच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा चैतन्य या षटकातील तिसरा चेंडू फेकणारी सज्ज असेल. स्लोवर चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आता मात्र निराश असेल. काय गोलंदाजी या ठिकाणी पाहिली जाते. चेंडू पडल्यानंतर फ्लॅटेड डिलिव्हरी फेकली जातो स्वप्नील पाटील. चेंडूला उंची कमी दिली गेली. मागील गोलंदाजाचा ऋषिकेशचं जर गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं ज्यामध्ये 2 चेंडू शॉर्ट पिच फेकले, 2 चेंडू ओव्हर पिच फेकले आणि त्या चेंडूमध्ये चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाले. या अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय चैतन्य. 27 धाबा धावफलकावरती 1 बाद ही धावसंख्या आपण पाहत आहे. धाबांचा पल्ला गाठायचा अगदी पुढे आला आणि चेंडूला फेकून दिला डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकारासाठी संघ जाऊन पोहोचला 33 या आकड्यावर. गोलंदाजी मार्कवरती आणखी एक जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. एक रिस्की धाव घेतली जाते. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल आणि षटक जर आपण पाहिलं तब्बल एक सुंदर यशस्वी षटक राहिले गेले. एक षटकार आलाय 7 धावा आणि एक धावचीच्या सुरुवात फलंदाज बाद 34 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. 81 धावांचा पल्ला गाठत असताना इथून मात्र हे षटक तुम्हाला पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती चैतन्य हे षटक फेकत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला. डीप लॉंग आपला चेंडू येतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 35 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त. 17.50 सरासरी धावा जमवल्यात. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना उसरली या संघानं.
जाईल. टीम मीटिंग प्रत्येक षटकाने घेऊ नका ही विनंती येते. आणि तब्बल 2 षटकांसाठी दुंदेबारा टीमनं 9 मिनिटाचा अवधी खर्च केला गेला. हे षटक अगदी वेगाने फेकले गेले चैतन्याचं, त्यांचं देखील करू आपण वेलकम. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं या ठिकाणी धावांचा पल्ला गाठत असताना 81 धावा धावफलकावरती सनी चौधरी गोलंदाजी मार्कवरती आलाय. या संघामध्ये अनिकेतला देखील चांगली गोलंदाजी करताना आम्ही अनेक वेळेला पाहिलाय. परंतु आज जर पाहिलं या ठिकाणी अनेक नवीन चेहरे या संघामधून खेळताना पाहायला मिळते. दुंद्रेपाडा संघ मैदानामध्ये खेळतोय म्हणजे नक्कीच दुंद्रेपाडा गावातील नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजक मिथुन सिनारे असतील, सुदर्शन चौधरी असतील आणि ऋषी असतील, यांचं देखील चांगलं योगदान त्या नाईट क्रिकेट स्पर्धेला आपण पाहिलंय. आणि इथून मात्र दुंद्रेपाडा संघ मैदानामध्ये खेळतोय. मोरिया 11 एक चांगला खेळ या संघाचा पाहायला मिळणार आहे. लेग स्टिकच्या बाहेर चालणारा चेंडू पंचांचा इशाराला अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचताय. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ह्या चेंडूवरती लेग स्टिकला चेंडू फेकलाय स्वप्नील आणि या चेंडूला फक्त दिशा दिली असती तर चेंडू सीमापार पाहायला मिळाला असता. 18 चेंडू 45 धावसंख्येची गरज आहे. 15च्या सरासरी धावा जमाव्या लागतील. जी सरासरी गाठायची त्या दिशेने वाटचाल करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये उसरली बुद्रुक संघ मैदानामध्ये आपण पाहत आहे. गोलंदाज सनी, शॉर्ट पेस लाईनचा चेंडू, शॉट अँड पुलचा फटका सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमा पार, मिळतील चेंडूवरती 6 धावा. नक्कीच आपण पाहतोय प्रत्येक गावची ग्रामदेवता आई एकविरेचं आई गावदेवीचं सुंदर गाणं आपण पाहिलंय. गावदेवी स्वप्नात तुमच्या नक्कीच येईल, परंतु तशी तुमची भक्ती देखील पाहिजे. परंतु येणाऱ्या अनेक लोकांच्या अंगामध्ये देव येतात. कसे येतात? काही संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की एक घी खाणाऱ्या कधी गुजराती बाईच्या अंगामध्ये कधी देव आला नाही, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिला मटन मच्छी खाणाऱ्याच्या अंगामध्ये देव येतोय. आणि त्या ठिकाणी जर या ठिकाणी जर पाहिलं कुठेतरी तुकाराम महाराजांना सांगितलेल्या ग्रंथामध्ये अवांताचा इशारा आलाय. अवांत दाबेने संघ जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावरती. खराब गोलंदाजी या षटकामध्ये तुम्ही पाहताय सनी चौधरी. तब्बल या षटकामध्ये चेंडू फेकले गेले 3, ज्यामध्ये एक अवांतर आणि 2 अवांतर एक षटकार. एका चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्या आणि धावसंख्या धावफलकावरती लागल्या गेल्या 43 धावा धावफलकावरती. खराब क्रिकेट या ठिकाणी तुम्ही पाहताय. थोडंसं चिंतेचं वातावरण या ठिकाणी. आम्ही धावा एवढ्या जमवल्यात, सामना इझी घेऊन चालणार नाही, कारण तेवढीच चांगली दमदार फलंदाजी आपण उसरली संघामध्ये देखील पाहिले. खोलवर टप्प्याचा चेंडू पायावरती आदळलाय. पंच सांगतात की हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर बदलोय आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये सिंगलच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. धावसंख्या येणारे चेंडू 16 आणि 37 धावसंख्येची गरज आहे मैदानामध्ये. खोलवर टप्प्याचे चेंडू फेकले जातात. इथून मात्र गोलंदाजाला विचार करावा लागेल. अद्याप 4 चेंडूची फेकी बाकी असणारे 3 चेंडू फेकले गेलेत, ज्यामध्ये 4 चेंडू फेकले गेलेत आणि 2 चेंडू अवांतर या षटकामध्ये राहिले गेलेत. सनीचा हा चेंडू अगदी फुलर लेनचा फेकला गेलाय. पंच पुन्हा एकदा वळतील अवांताचा इशारा केलाय आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. अवांतर स्वरूपामध्ये चेंडू फेकले तर समोरतील संघाला हा शिमग्याचा बोनस असणार आहे. थोड्या दिवसामध्ये जर आपण पाहिले होळी येते आणि त्या होळीला जो सिमगाचा सोंग असतो त्याला जे बोनस दिला जातो ना, तो बोनस या ठिकाणी दिला जातो गोलंदाज सनी चौधरीच्या माध्यमातून. खराब क्रिकेट स्पीडअप करा. दुंद्रेपाडा संघ या षटकासाठी अद्याप तुम्ही 4 मिनिटं घेतल्यात, त्यामुळे 2 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक संपवावे लागणार आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहिली 45 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अपटी बाहेर काढण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय की 4+1 5 धावा मिळतील या चेंडूवरती आणि 5 धावाने संघ धावून पोहोचला. अर्धशतक धावफलकावरती लागले गेले म्हणजे 31 धावसंख्येची गरज असणार आहे.
2 चेंडूमध्ये 15 धाबा खर्च केल्या गेल्यात. या गोलंदाजाला हाणलंय कुठून असे गावात मॅच पाहणारे सांगत असतील. दशरथ पाटील सर सांगत असतील की या गोलंदाजाला घरी नेऊन पक्का मारा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती फुल लेनचा चेंडू. आणखी एक अवांतर येईल का आणि आणखी एक अवांतर आलाय. धावसंख्या 51, 30 धावसंख्येची गरज आहे. काय करतो गोलंदाज. 5 षटकांसाठी स्वप्नील पाटील 5 गोलंदाज आहेत. तिसऱ्या गोलंदाज हे हाल आहेत ते येणार 2 गोलंदाज कसे असतील. 5 अवांतर फेकले गेलेत म्हणजे टोटल जर आपण पाहिलं उसरली संघाला 6 षटकांची मॅच खेळायला मिळणार आहे. आता 11 खेळाडू एकत्र येऊन सांगितलं तर त्याचा जे डोक्यामध्ये माइंडमध्ये सेटअप झालाय ना तो पूर्ण हँग होऊन जाईल. जसं मोबाईलवर कधी एकाच वेळी जास्त मॅचेस आले की मोबाईल हँग होऊन जातोय तसा गोलंदाज सनी चौधरी पूर्ण पण हँग झालाय आणि 5 चेंडू अवांतर फेकले गेलेत. खराब क्रिकेट गावासाठी खेळले तसा तुम्हाला सराव खूप चांगला करावा लागतोय. आणखी एक उंचावर मारण्याचा प्रयत्न झेल होईल का. संजय चेंडू खाली येतोय आणि देव देताने कर्म नेतय. संजयच्या हातामध्ये झेल पडला होता. सहज सोपा झेल पकडण्याची संधी होती. सत्या खारुडकर त्या ठिकाणी निराश असेल कारण एक साधा सोपा झेल होता. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 53 या आकड्यावरती. जीवनदान सचिनला दिलाय. त्या बॅटमधून सचिनला जीवनदान मिळालाय आणि जीवनदानानंतर जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतोय सचिनच्या बॅट मधून आलेला आणखी एक दिमागदार षटकार. एकूण 60 धावा धावफलकावरती. संजयने झोईल सोडला. 81 धावांचा पल्ला गाठत असताना त्या दिशेने वाटचाल करतोय उसरली संघ. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पायावरती चेंडू आदळतोय आणि सचिनच्या खेळीचा अंत. फलितांश बाद होईल 59 या सांघिक धावसंख्येवरती. पतंग उडवतो ना त्यावेळी जो मांजा असतो तो गुंडलतो ना तशी ऍक्शन आहे नाचण्याची. त्याने सांगितलं की उद्या लवकर कामाला जायचे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं धावसंख्या जर पाहिली एकूण 59 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. येणारे चेंडू असतील 13 आणि 22 धावसंख्येची गरज आहे. सामना होता कुठे सामना आला कुठे. पहिल्या षटकामध्ये ऋषिकेशनं धावा खर्च केल्या 27. दुसऱ्या षटकामध्ये चैतन्यने धावा खर्च केल्या गेल्या 8 आणि या षटकामध्ये महागडी गोलंदाजी. 9 खेळाडू मैदानामध्ये. प्रत्येक काठावले बायकरमॅन चिपल्याच्या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये बाईक मिळाली हा खेळाडू तुम्ही मैदानामध्ये पाहताय. अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक अवांतर फेकला जातोय. 60 धावा धावफलकावरती 21 धावसंख्येची गरज आहे. हे स्वप्नील पाटील आम्हाला माहिती देत असताना की तब्बल या गोलंदाजांना अवांतर चेंडू फेकले गेलेत 6. म्हणजे 6 मध्ये एखादा चेंडू बॅट खाली दिला असता षटकार लगावला असता तरी परवडलं असतं. यावेळी पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू देखील अवांतर फेकला गेलाय. नक्कीच या ठिकाणी या पंचांच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलंय. अवांतर या ठिकाणी चेक केले जाईल. धावसंख्या जर पाहिली 60 धावा 21 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीची शैली जर आपण पाहिली या ठिकाणी चेक केले जाईल. धावसंख्या सनी चौधरीचं षटक महागडी गोलंदाजी 2 षटकामध्ये धावा जर आपण पाहिल्या 35 आणि वाईट अवांतर फेकला गेलाय.
घरी जाताना कानामध्ये रुई अर्थात कापूस घालावा लागेल या गोलंदाजाला. आव्हान चेंडू फेकले गेलेत आणि सत्या खारुडकर नाराज असेल या गोलंदाजावरती. काय निर्णय चुकला सत्याचा. अनिकेतच्या हातामध्ये चेंडू का दिला नाही. डावखोऱ्यात त्याचा गोलंदाज होता आणि इथून मात्र खराब कामगिरी आपण पाहिली सनी चौधरीची. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आणखी एक उंचावर मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. ऋषिकेश अनिकेत अप्रतिम झेल फलंदाज बाद. नक्कीच गौतमी पाटीलचे खूप चाहते आहेत दत्तात्रय ढवले. दत्तात्रय ढवले जर आपण पाहिले तर रील्स गौतमी पाटीलचा डान्स खूप फॉलोअप करतात. जशी ज्या प्रकारे गौतमी पाटील डान्स करते ना, सबसे कातिल गौतमी पाटील आणि त्यानंतर सबसे हटके दत्तात्रय ढवले डान्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. 12 चेंडूमध्ये 20 धावसंख्येची गरज आहे. असं वाटलं होतं की सामना सहज जिंकेल. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी पाहिली ऋषीची आणि त्यानंतर असं वाटत होतं की कुणाल शेळके यांची आमच्या बरोबर चर्चा सुरू होती की खूप चांगली फलंदाजी केली या टीमनं. आणि त्यानंतर मात्र काय गोलंदाजी राहिली खराब. या षटकामध्ये धावा खर्च केला 26, पहिल्या षटकामध्ये आल्या 27 आणि एकूण 2 ओव्हरमध्ये 53 धावा खर्च केल्या गेल्यात. ही महागडी गोलंदाजी राहिली. आता कुणाला या ठिकाणी प्राचारण केले जाईल. समीर नौका खेळाडू मैदानामध्ये. समीर लबडे हा फलंदाज 5व्या क्रमांकावरती आलाय. अमित नॉन स्ट्राईक इन वरती आपण पाहिला. आता स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असेल. 3 चेंडूमध्ये 7 धाब्याचं योगदान दिले. या षटकामध्ये तब्बल चेंडूची फेकी जर आपण पाहिली तब्बल 13 चेंडूची फेकी पाहायला मिळाली. 2.1 चेंडू एक्स्ट्रा. 12-20 समीकरण. अनिकेत चौधरी या गोलंदाजाची मी चर्चा केली होती कारण अनेक वर्ष या खेळाडूला मी जवळून पाहिलंय. खूप चांगला गोलंदाज आहे. डावखुरी हाताचा आणि एक वेगळी शैलीचा असणारा हा गोलंदाज आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी स्पर्धेमध्ये 4थं षटकासाठी प्राचारण केलं. सत्यानं वाटलं होतं की सामना सहज होईल. दुसऱ्या षटकामध्ये काय गोलंदाजी चैतन्याची राहिली होती. फक्त 8 धावा स्वप्नील पाटील खर्च केल्या होत्या आणि इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. 12 चेंडू 20 ची गरज. चेंडू हवेमध्ये सज्ज. चेंडू खाली. आता मात्र कोणतीही चुकी केली नाही. फलंदाज बाद. Six. 11 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. संजय खारुडकडून सुंदर झेल पकडला. अगदी शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फेकला. चेंडू जाईल डॉट. इनर चेंडू 10 आणि 20 धावसंख्येची गरज. स्वप्नील पाटील ह्या गोलंदाजी मी चर्चा का केली होती त्याचं हे एकमेव कारण आहे कारण सुंदर गोलंदाजी करतोय. डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. ऍक्शन थोडीशी वेगळी पाहायला मिळते आणि इथून मात्र 2 चेंडू डॉट फेकले गेलेत. 10-20 समीकरण मैदानामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतोय. या ठिकाणी मोर्या 11 संघ मैदानामध्ये. शॉर्ट अँड फुल स्क्वेअर लेगला सत्या खारुडकर चेंडूवर पोहोचणार नाही. फ्लॅट अँड षटकार. पोचताय धावफलकाचा विचार केला. एकंदरीत 67 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. 45 चेंडू चेक केल्यात. आलाय चेंडू मैदानामध्ये. तोरत जर आपण पाहिलं नुकतीच महाशिवरात्र झाली. अनेक नवीन जोडपे महाशिवरात्रीला घारापुरीला आपल्या नवीन होणाऱ्या भावी पत्नीला घेऊन गेले आणि तिथे मात्र अनेक प्रॉमिस करण्यात आले असतील.
कुणाल शिल्के हे देखील लग्नाच्या बंधनामध्ये अडकले जातील. हा चेंडू जर आपण पाहिलं पंचांचा इशारा होता की एक अतिरिक्त बाउन्स तुमच्या कोठ्यामधील फेकला गेलाय. चांगला कमबॅक. धावसंख्या जर पाहिली तर अद्याप 14 धावसंख्येची गरज असणार आहे. चेंडू असतील 8 चेंडू 14चं समीकरण. एक चांगली माहिती अचूक गुणलेखन चांगलं ज्यांचं हस्तर लेखन पाहत आहे. 8-14चं समीकरण. आणखी एक खराब चेंडू डीप फाईन लेग वरून चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार. मिळतील चेंडूवरती दमदार 4 धावा. चेंडू गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे अनिकेत चौधरीकडे आणि ते चेंडू फेकणे गरजेचं होतं परंतु इथे मात्र खराब कामगिरी राहिली. 7 चेंडू धावसंख्या 10ची गरज. आणखी एक खराब चेंडू फेकला जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मध्ये पोहोचेल का पण तो चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट. चेंडू एका टप्प्याने सीमा पार. मिळते चेंडूमध्ये 4 धावा. सहा चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. 75 धावा धावफलक लागल्या गेल्यात. या ठिकाणी टाइम अप झालाय. या ठिकाणी धुंदीरपाडा संघ. षटक फेकले गेलंय एक एक्स्ट्रा त्यामुळे टाइम पूर्ण झालाय. 4 षटकांसाठी एकंदरीत जर पाहिलं सौरभ खारुडकर गोलंदाजी मार्कवरती 6 चेंडूमध्ये 6 धावा. सौरव खारुडकर गोलंदाजी मार्कवरती. लवेश देखील सामना पाहतो. लवेशने देखील सांगितलं की काय गोलंदाजी झाली आहे. 2 षटकामध्ये 53 धावा दिल्यात. आज निराश असेल सत्या. चिंतन करावं लागेल कारण फलंदाजी खूप चांगली झाली होती. एक खेळाडू आतमध्ये. चला हा पहिला संघ ठरलाय ज्या संघाला दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागले. तब्बल 26 मिनिटे घेतली 4 षटकांसाठी आणि एक खेळाडू आतमध्ये आलाय. चेंडू डॉट फेकला जातोय. येणारे चेंडू असतील 5 आणि 6 धावसंख्येची गरज. 5-6 ची गरज आहे. आम्ही सामना पाहिला होता मोहोच्या मैदानामध्ये नाईट स्पर्धेमध्ये. चिंतामणी शेलके 12 चेंडूमध्ये 12 धावसंख्येची गरज होती. शेवटच्या 9 चेंडूमध्ये 9 त्या धावा देखील झाल्या नव्हत्या. म्हणजे क्रिकेट आहे. त्यानंतर 6 चेंडूमध्ये 2 धावा देखील डिफेन्स होताना पाहिल्यात. आणखी एक उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच वेळामध्ये संजय चेंडू खाली येतोय. ही उंचली फाटली आणि फेकी देखील खराब. 2 धावा मिळाल्यात. साधा सोपा झेल हा झेल पकडला असता तर सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. आणि या ठिकाणी 2 धावेने संघ धावून पोहोचलाय 77 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 4 आणि 4 धावसंख्येची गरज आहे. आज संजयचा दिवस खराब आहे. संजयच्या हातामध्ये बॉल थांबत नाहीयेत आणि एकंदरीत पाहिले 3 झेल आले होते त्यातून 2 सोडल्याने 1 पकडला. यस दीपक सर मॅच फार इम्पॉर्टंट आहे. चांगला आताचा सामना आपण पाहत आहोत. हो यावेळी डीप फाईन लेग रिझर्व मध्ये बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 चौकार. ठीक 6 वाजता रिपोर्टिंग